जीवाचं सोडा आपलं, पण जिथं राजा हरिश्चंद्र नावाच्या राजाला सुद्धा वनवन फिरावं लागलं तिथं आमची काय कहाणी, काय कहाणी आहे आमची? हरिश्चंद्र राजा आहे, रघुकुलाचा राजा. एक दिवशी झोपेत वचन दिलं, कुणाला हो? विश्वामित्राला. झोपेत राजा हरिश्चंद्राने झोपेत काय वचन दिलं? लक्ष द्या माझ्याकडे. राजा हरिश्चंद्रानं झोपेत आपलं सगळं राज्य विश्वामित्राला दिलं. झोपेत. सकाळची वेळ आहे, राजगादीवरती बसलेला राजा हरिश्चंद्र आहे. आता लक्ष द्या, सकाळची वेळ आहे, राजगादीवरती बसलेला राजा हरिश्चंद्र आहे. समोर बसलेली प्रजा आहे, समोर बसलेले सगळे सैन्य आहे आणि सकाळच्या पारी एक ब्राह्मण राजा हरिश्चंद्राच्या समोर उभा आहे. भिक्षावनी दान करणारा राजा हरिश्चंद्र आहे, दान देणारा. समोर उभा राहिलेला ब्राह्मण पाहिला राजा हरिश्चंद्राने. ब्राह्मण देवा, काय द्यावं तुम्हाला? राजा, 3.5 तोळ्याचं दान पाहिजे. काय मागून मागितलं राजा हरिश्चंद्राला? 3.5 तोळ्याचं दान. प्रधानजी, या ब्राह्मणाला 3.5 तोळ्याचं दान द्या आपल्या तिजोरीतून. आवाज ऐकला दादा आणि आलेला विश्वामित्र राजा हरिश्चंद्राला सांगू लागला, ए राजा, अरे कुणाची तिजोरी, कुणाचं पैसे, कुणाचं धन विसरलास? सगळं राज्य रात्री तुम्हाला देऊन टाकलं ना, आता कुणाचं देतोस? राजगादीवरती बसलेला राजा हरिश्चंद्र उभा राहिला, पळत गेला, प्रणाम केला विश्वामित्राला. ओ, दान देणारा स्वतंत्र असतो. अख्खं राज्य जरी तुम्हाला दिलंय ना, पण रघुकुलाची परंपरा आहे, स्वतःचा देह जाईल पण वचन मात्र कधी रघुकुलाचं जाणार नाही. तुमचं 3.5 तोळ्याचं दान मी नक्की देईल. ऐका, स्वतःच्या देहाची विक्री करेल, स्वतःची पत्नी तारामतीला विकेल, स्वतःचा 5 वर्षाचा रोहिदास बाजारात मांडेल, पण तुमचं 3.5 तोळ्याचं दान देईल. कोण म्हणतंय? हरिश्चंद्र राजा. जिथं राजाला रस्त्यावरती यायला लागलं तिथं आमची काय कहाणी? लक्ष द्या. राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीला तारामतीला बरोबर घ्यावं, रोहिदासाला बरोबर घ्यावं आणि काशीच्या बाजारात स्वतःला विकण्यासाठी उभा राहावं. का विकायचंय? तर 3.5 तोळ्याचं दान त्या ब्राह्मणाला द्यायचंय. स्वतःच्या देहाची विक्री करण्यासाठी राजा हरिश्चंद्र काशीच्या बाजारात उभा राहिला. ज्याला विकायचं त्याला डोक्याला गवत बांधायची अशी प्रथा होती त्या काळची. ज्याच्या डोक्याला वाढलं गवत तो देह विक्रीला आलाय. ओळखायचं असं काशीमध्ये. ऐका, काशीमध्ये ओळखायचं, ज्याच्या डोक्याला वाढलं गवत आहे त्याची विक्री आहे. महाराज, तारामती राणी, राजाची राणी, रोहिदास नावाचा 5 वर्षाचा लेकरू आहे, उभा राहिले स्वतःचा देह विकण्यासाठी. दुपारपर्यंत गिराईक लागलं नाही, पण दुपारी मात्र काशीची वेश्या गिराईक लागलं तारामती राणीला. एका वेश्येनं विकत घेतलं राजाच्या राणीला, वेश्येनं, आणि निघणार तेवढ्यात 5 वर्षाचं लेकरू रोहिदास रडायला लागले. ए माय, मला तुझ्यावर घेऊन चल ग माय. हरिश्चंद्र राजानं आपल्या पोराचा हातात धरला, सांगितलं, रोहिदासा, आपल्या देहाची विक्री करायला उभा राहिलो रे आपण. तुझी आई विकली गेली रे रोहिदासा, आपल्याला सुद्धा गिराईक लागणार रोहिदासा. 5 वर्षाचं लेकरू आपल्या बापाला सांगतं, बाबा नाही जायचं मला आई बरोबर, पण एकदा आईचं पाय मला धरू द्या. 5 वर्षाचा रोहिदास, 5 वर्षाचा रोहिदास पळत गेला आणि आईच्या चरणावरती नतमस्तक झालं पोरग. तेवढ्यात कौशिक नावाचा एक ब्राह्मण तिथं आलेला आहे. त्यानं ओळखलं तारामतीला. ज्या राणीच्या दारात जाऊन आपण 4 घास खावे ती तारामती आहे. तारामती, तुला जिनं विकत घेतली ती काशीची मोठी वैश्य आहे आणि उद्यापासून तुला तुझ्या देहाची विक्री करावी लागेल. डोळ्यातनं घळा पाणी वाहता माझ्या तारामतीची. बाबा, रघुकुलातली राणी आहे मी, माझं नाव तारामती आहे, एका राजाची राणी आहे. आयुष्यभर कधी कलंक लावून घेतला नाही, पण आज जर माझ्या या देहाला, माझ्या शरीराला कलंक लागत असेल ना, तर मला याच्यातून सोडवा. बाबा बसा खाली, तिथं बसा. विठाला
विचार केला, रोज आपल्या घरी पंक्ती उठतात, बाहेर आपल्या ब्राह्मणांना जेवायला. रोहिदास रडतय, आई मला तुझ्यावर घेऊन चल आई. 5 वर्षाच्या लेकराची दया आली मायबाप, आणि वाटलं कौशिक ब्राह्मणाला घेऊन जावं फुलं तोडून आपल्या दारात आश्रमात. आणि महाराज हरिचंद्र राजाला डोंब्यानं विकत घेतलं पाणी भरायला गेले. लक्ष द्या, माझ्याकडे फार सुंदर चरित्र आहे माझ्या राजा हरिचंद्राचं. विकत घेतलं डोंब्यानं, स्मशानाची राखण करतो राजा हरिचंद्र. संध्याकाळच्या 5 वाजल्या आणि आपल्याच मित्रांबरोबर फुलं तोडायला गेलेला रोहिदास बाळ, रोहिदासाच्या पायाला सर्प चावला. आता लक्ष, संध्याकाळच्या 5 वाजता रोहिदासाच्या पायाला सर्प चावला मायबाप. डोळ्यातनं पाणी वाहू लागलं रोहिदासाच्या. शेजारी असणाऱ्या आपल्या मित्रांना सांगितलं, बाळा जाऊन सांगा माझ्या आईला, आज तुझा रोहिदास निघाला तुला सोडून. सांगा माझ्या आईला, रडू नकोस. पुढे पळत गेली. आईला सांगितलं, ए माय तुझा रोहिदास संपला, गेला निघून. एका आईला ज्या वेळेस कळतं ना माझं लेकरू मेलं दादा, तर जगाच्या पाठीवरती अंतकरण कुणाचं तुटत नसतं, तेवढं आईचं अंतकरण तुटतं. रडत रडत आली आई, वरडत, हे रोहिदासा. रात्रीच्या 8 वाजल्या, दिसत नाही कुठं रोहिदास पडलाय. पण शेवटी मात्र पायाला काहीतरी लागतंय म्हणून खाली पाहिलं तर स्वतःच्या लेकराचा देह तसेच पडलेला आहे. ऐका काय अवस्था आहे तारामती राणीची. हातात उचलला देह मायबाप. राजाची राणी आहे, पण स्वतःच्या लेकराचा देह झाकण्यासाठी कापड तिच्याकडे नाही. राजाची राणी आहे, पण लेकराचा देह झाकायला कापड नाही. आपली साडी अर्धी फाडली आणि तारामतीनं आपल्या रोहिदासाला तिच्यात गुंडाळलं. स्मशान भूमीमध्ये गेली मायबाप तारामती. स्मशान भूमीत जिथं राखण करतोय राजा हरिचंद्र स्मशान भूमीची. स्मशान भूमीमध्ये रोहिदासाचं प्रेम टेकावलं तारामती राणीनं. जी राजाची राणी आहे, राजपुत्र आहे, परंतु जाळायला मात्र लाकूड नाही. दुसऱ्याचं देह जाळलेलंच लाकूड गोळा केलं आणि चिता रचली माझ्या तारामती. रचली चिता मायबाप. चिता टाकणार तेवढ्यात माझ्या तारामती राणीला वात्सल्याचा पाना फुटला मायबाप. वात्सल्याचा पाना. 5 वर्षाच्या लेकरासाठी तारामती राणीला वात्सल्याचा पाना फुटला मायबाप. वात्सल्याचा पाना फुटल्यावरती तारामतीनं रोहिदासाला घेतला आणि छातीला लावलं मायबाप. आणि तारामती अंगाई गाऊ लागली. रोहिदासा कुणाला पाजावर रे आता. दरदरुनी पाना आला रे माझ्या स्तनाला दुधाच. कुणाला पाजावर रे रोहिदासा. राजकुमार आहे रे तो. राजकुमार आहे रोहिदासा. मी तारामती राणी आहे रे दादा. डोळ्यातनं पाणी वाहत माझ्या तारामती राणीची. रोहिदासा दरदरुनी पाना आला रे, कुणाला पाजावं सांगणारे. महाराज चिता पेटवली माझ्या तारामतीनं. रोहिदासाला टाकणार तेवढ्यात पाठीमाग एक काळी आकृती उभा राहील. डोक्याला टापर बांधलेले, हातामध्ये कुऱ्हाड आहे, अंगावरती चादर आहे. भली मोठी आकृती पाठीमाग उभा राहिली आणि प्रश्न केला, कोण आहे? मी राजाची राणी आहे. तेवढ्यात वीज चमकावी मायबाप. राजानं राणीला पाहिलं आणि राणीनं राजाला पाहिलं.
तारामतीला पाहिल्यावरती डोळ्यातनं पाणी वाहू लागलं हरिश्चंद्रात. तारामते, कुणाला आणलंस? महाराज, आपल्या लेकराला घेऊन आली महाराज, आपल्या रोहिदासाला घेऊन आली. कशासाठी आलीस ग? महाराज, आपला रोहिदास आपल्याला सोडून गेला महाराज. डोळ्यात पाणी वाहू लागलं राजा हरिश्चंद्राच. राजा आहे रे, मी राजा आहे. महाराज, एक विनंती आहे माझी तुम्हाला, माझ्या लेकराला एवढं स्मशानभूमीत जाळू द्या. डोळं पुसता पुसता हरिश्चंद्र राजानं सांगितलं, ए तारामती, ज्या स्मशानभूमीत मी कामाला आहे ना ग, ज्याचं प्रेत जाळायला येतं ना ग, त्या प्रेताकडून 3.5 मीटरचं कापड आणि पावशर खिचडी घेतो मी, खिचडी. ऐक ना तारामती, आज मात्र हा बाप उपाशी राहील लेकरासाठी, नाही खिचडी खाणार. पण तारामते, 3.5 मीटरचं कापड मात्र तुला द्यावं लागेल. मी माझ्या मालकाबरोबर बैमानी नाही करू शकत. काय वैर आहे रे देवा बरोबर बाय बाप. राजाची राणी तारामती आहे. स्वतःचा मुलगा रोहिदास मेलेला आहे, पण तरी सुद्धा जाळायला लाकडं नाही. राजाची राणी तारामती आहे. पोरगा राजकुमार आहे, पण त्याला गुंडळून नेला कापड सुद्धा नाही राजा हरिश्चंद्राकडे. राजाची राणी तारामती आहे, पण स्वतःच्या लेकराला जाळायची परवानगी सुद्धा मिळत नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला, ज्या राजाच्या जीवनात एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे, मग आमच्या दुःखाचा टेंबा कुठं लावावा? प्रश्न आहे ना, कुठं लावावा? ज्या हरिश्चंद्र राजाला स्वतःचं सगळं सोडावं लागलं, सगळं सोडून जावं लागलं, आणि म्हणून तुकोबा सांगतात, वेड्या हो, देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे, तेथे मनुष्याचे काय आहे? काय आहे म्हटलं तुमचं इथं? इथं काहीच नाही तुमचं आमचं. एवढंच नाही तुकोबा सांगतात, देता देवविता नेहता नेहविता, येथे याची सत्ता काय आहे?